तर हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आजची सुरुवात आहे माझी भेंडीपासून. तर का ते तुम्ही नक्कीच बघा. तर आज बनवणार होतो आम्ही मटण बनवणार होतं, पण काय झालं की माझे मिस्टर यायला लागलेत लेट, त्याच्यामुळे मला लागलेली आहे भूक. तर काय करू काय खाऊ. तर मी विचार केला की भेंडी आहे घरामध्ये पडलेली, तर ती आपण बनवून खाऊया. तर यासाठी मी माझी जी पहिलीची पण भेंडी होती ती पण मी घेतलेली आहे, आणि मी नवीन काल आणलेली मार्केटला गेलेली ती पण मी भेंडी घेतलेली आहे, आणि हे दोन्ही मिक्स करून अशी भेंडी बनवत आहे. आणि अर्धी भेंडी ठेवत आहे, कारण माझ्या पोरांना डब्याला भेंडीच असे लागतात. त्याच्यामुळे मी भेंडी कापून घेते या पद्धतीने, कारण की काय बनवू. तर मम्मीला भाकर आणि मस्त भेंडी सुक्की अशी छान अशी बनवते, टमाटर वगैरे टाकत नाही, फक्त सुक्की अशी बनवते भेंडी. बघू शकता या पद्धतीने मी अशी भेंडी बनवते. भेंडी आता ही रेसिपी झालेली आहे, मला दाखवायला आता ह्याच्यामध्ये पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलच्या ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये बघा, हा मिनी ब्लॉग आहे. तर माझ्या पोराने मला खरं बोलत तर जाम वैताग असा आणून ठेवलेला आहे. तर काय करू तर शकत नाही आपण. तर काय नाही, दोन फटके द्यायचे चांगले मस्तपैकी, नेट राहतो काही नाही का देऊ फटकात. चला तर मग आपण याच्यात तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला बनवायची आहे भाकर बनवून झाल्यावरती मस्त 2 उंडे अशी आपल्याला भाकरीची घ्यायचे आहेत. मस्त जाड अशी भाकर अशी मी बनवणार आहे. माझ्या पुलाने काय केलं आहे, मी तिथं जे तेलाचं जे तिथं मी ठेवलेलं होतं ते त्याने तेल माझं मस्तपैकी बेसिंग मध्ये ओतून टाकलेलं आहे. आणि इथं पण मी भाकर बनवत आहे, तर इथं मला नुसतं नुसतं मध्ये असं त्रास देते. त्याला मी चांगला इथं तिथून हाकलून टाकला. चल निघ बोलले तिकडे, मला जेवण बनवते नाही तर येत आणि तू बनव. मग मी बोलले ते पॅन मध्ये ते ओतून ठेवून टाकते, नाही तर मग माझा पोर काय येईन आणि वापस पाडे. त्यापेक्षा आपण ठेवलेलं बरं. मस्तपैकी असं किचन साफ करून घेते. आता किचन वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर मग मी मस्त असं बघू शकता भाकरीचे असे उंडे मी 2 करून घेतलेले आहे. एक ठेवलेला आहे आणि एक अशी भाकरीचं उंडा असं चांगला असं थापून घेत आहे. बघू शकता या पद्धतीने असं गोल आपल्याला फिरवायचं आहे. त्यानंतर पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं हाताने थोडीशी बनवायची आहे उंडा भाकरीचा, म्हणजे गोल. आणि त्यानंतर आपल्याला असं चांगलं असं थापून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला भाकरी तयार झालेली आहे. भाकरी टाकताना माझी थोडीशी तुटलेली होती, पण मी ती कशी तरी ऍडजस्ट केली आणि हे केलं. संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर माझ्या नवऱ्याने माझे मिस्टर आलेले आहेत आणि त्यांनी मला हे सगळं बिस्किट वगैरे सगळं आणून दिलेलं आहे. कारण की घरातले बिस्किट वगैरे, दूध वगैरे, आंघोळीचे साबण वगैरे सगळं संपलेलं होतं. इथं खाली किराणा दुकान पण नाही, त्याच्यामुळे मला माझ्या मिस्टरांना जाणं सांगता. आणि आज मी संध्याकाळी बनवणार आहे मटन रेसिपी, म्हणून मटन मसाला आणायला सांगितला आहे. तर मटनची रेसिपी पण मला टाकायला अजिबात ब्लॉग बनवायला टायमिंग नाही, म्हणून मी नाही केलेला आहे. तर हे संध्याकाळचं चाय आता मी पित आहे. संध्याकाळच्या चायपासून सुरुवात केलेली आहे. आता त्यानंतर माझा पोरगा बघू शकता तुम्ही असा मस्तीखोर असा मस्ती करत असतो. त्यानंतर माझ्या नवऱ्या मिस्टरांनी दूध पावडर आणून ठेवले म्हणजे आपल्याला काही दमधीर राहत नाही. त्यामुळे बोलले पहिला आपण खाऊन घेऊया, त्यानंतर आपण चाय पिऊया. कारण की चाय पण मला गेला नसता, तर आपला तरी पण बोलले जाते पहिला खाऊन घेते, माझ्या होत नाही राहिलेला. त्यानंतर बघू शकता मी मटकी भिजवलेली आहे. उद्या सकाळच्याला बनवायला होईल, डब्याला वगैरे टिफिनला माझ्या पोराला. तसं काही तो मटकी खात नाही. त्यानंतर दुपारी बनवायला होईल. आणि मी मटण